रामकृष्ण हरी माऊली, सुप्रभात, शुभ सकाळ. तर आज आपण निघालो आळंदीवरून पुण्याच्या दिशेने माऊलीच्या पालखीसोबत. बघू शकता आपण इथे भक्तिमय वातावरण आहे. इथे सकाळच्या 7 वाजल्यात, 7 वाजून 10 मिनिटं झाले आहेत आणि माऊलीची पालखी प्रस्थान झाली आहे ऑलरेडी 6 वाजता. तिथे बघू शकता आपण किती खूप सुंदर एक माऊली आहे. तर मग आपण निघूया पुण्याच्या दिशेने वाजत गाजत माऊलीच्या गजरात. इथे आपण बघू शकतो लहान लहान माऊल्या कसं टाळाच्या गजरात पुण्याच्या दिशेने जात आहे. माऊलीचं नामस्मरण करता करता खूप सुंदर भक्तिमय वातावरण इथे. तिथे आपलं वारीत वाटचाल करताना आपल्याला एक खूप सुंदर माऊली, लहान माऊली दिसते. आपण बघू शकता किती मनापासून आनंदित आहे माऊलीच्या वारीत चालताना. एक वरिष्ठ माऊली आणि एक लहान माऊली, किती सुंदर चित्र आहे. नाही ते पुण्यात गेले ना. बघू शकतो आपण वारकऱ्यांचा खूप मोठा महासागर आला आहे इथे. चला चलूया पुढे. आपण इथे बघू शकतो उपीट नाश्ता वाटप चालू आहे. चला आपण पण पुढे घेऊन नाश्ता करून घेऊया. इथे आपण माऊलीच्या रथाजवळ पोचलो आहे. बघू शकता किती सुंदर रूप दिले आहे माऊलीच्या रथाला. फुलांची खास सजावट आहे, वेगवेगळ्या रंगाचे. ज्ञानोबा माऊलीच्या गजरात पालखी हळूहळू पुढे सरकत आहे पंढरीच्या दिशेने. ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली. खंड्यावरती जोड सर्व माऊली मोठ्या भक्तिभावात पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत. या ऐतिहासिक देखण्या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला. येथील विधानसभा मतदारसंघाचे दमदार हिंदुत्ववादी कार्यसम्राट आमदार सन्माननीय महेश दादा लांडगे यांच्या वतीनं भाविक आणि नागरिकांचे मनपूर्वक स्वागत आणि
सन्माननीय गोराभाऊ अर्थात माननीय नामदार आता माऊलीची पालखी आपण इथे बघू शकतो, पादुका मंदिर जवळ पोचलेली आहे. खूप सुंदर दृश्य आहे. आपण पलीकडच्या पुलावरून हे दाखवायचा प्रयत्न करत आहोत. भक्तांच्या प्रचंड महासागरासोबत माऊलीची वाटचाल चालू आहे. हे आपलं पादुका मंदिर जवळचं काही सुंदर दृश्य आहे, आपण बघू शकता. हॅलो आपण कधीही आळंदीला आला तर इथे यायला कधी विसरू नका, पादुका मंदिर जवळ. आणि पादुका मंदिर समोरच आपण बघितलं तर शिर्डी साईबाबांचं देवस्थानसुद्धा आहे. खूप सुंदर देवस्थान आहे तिथे पण. इथे आळंदीला आला तर नक्की विजिट करा पादुका मंदिर आणि साई देवस्थान. हे बघा, हे आपण बघू शकतो. फक्त रोड क्रॉस केलं की आपलं साईबाबा देवस्थान आहे समोरच. आपण थोडा प्रयत्न करूया, झूम करून आपल्या दर्शन दाखवायचा आपण प्रयत्न करूया. आपण बघू शकता, थोडंसं आपलं चित्र दिसतं आहे व्हिडिओमध्ये झूम करून. तिथून दर्शन करून घेऊया आपण शिर्डी साईबाबांचं आणि चलूया पुढे. तिथे आपण बघू शकतो नागरखानाचे दोन्ही बैल थोडी विश्रांती घेत आहेत. खूप सुंदर बैल आहेत दोन्हीही. पुढे आता बघू शकतो आपण काही डॉक्टर्स ज्यांना काही त्रास होत असेल तर त्याचा थोडा उपचार करून त्यांना गोळ्या पण देत आहेत त्यांच्या आरामासाठी. बरेच ठिकाणी डॉक्टर लोकांची पण सेवा चालू आहे. इथे जवळ एक विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. तिथे आपण बघू शकतो एक चित्र दाखवून सांगण्याचा प्रयत्न करत आहे की जे माऊलींनी भिंत चालवली आहे ते कलाचित्र इथं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. चला चलूया पुढे. रामकृष्ण हरी. इथं वा माऊलीच्या गजरात. आर्मी आणि पोलीसच्या पूर्ण बंदोबस्तामध्ये आपली माऊलीची पालखी चालत आहे. पुढे पोलीस, मध्ये आर्मी, परत मागे पोलीस आहेत. तुम्ही थोडं फास्ट चाला व्हिडिओ पण झाला पाहिजे ना. त्याला चालवायला हवं, कारण तुमचं लक्ष नाही चालायला.
आपण बघू शकता इथे प्रचंड लाखोच्या संख्येत लोक माऊलीसोबत चालत आहे पंढरीच्या दिशेने. इथे आपण बघू शकतो बरेच संस्थान, बरेच ग्रुप बरेच काही वाटप करतात. जसं काही साहित्य असेल, कागद असेल बसण्यासाठी, पाण्याची बॉटल, नाश्ता वगैरे आणि इतर साहित्याचं वाटप करत आहेत. माऊलीची वाटचाल करताना आपल्याला एक खूप सुंदर बाळ दिसलं. त्यानं विठ्ठलाचा अवतार धारण केला आहे. बघू माऊलीची दिंडी सकाळच्या विसरायला थांबली आहे. जिथे बघू शकता आपण इथे इडली वाटप सुद्धा चालू आहे. नादब्रह्म इडली, नादब्रह्म फाउंडेशनकडून. सोबतच इथे एक राम लक्ष्मण सीताच्या रूपात सुद्धा माऊली उभी आहेत. आपण आता येरवडा इथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरजवळ पोचलो आहे. जिथे माऊलीच्या दुपारच्या विसावा असतो आहे. बघू शकता मंदिर पण खूप सुंदर इथे सजावट केली आहे पुष्पाने. ज्ञानराज माऊली सर्वांनी सहकार्य करावं. दर्शन झालं कोणी थांबू नका. दुपारच्या विसायला बघू शकता सगळे माऊली कसं जेवण करत आहे इथे. चला आपण पण जेवण करून घेऊया इथेच आणि चालूया पुढे. इथे माऊलीचा मानाचा पांढरा अश्व आपण बघू शकतो. बरेच लोक माऊलीचे अश्वाचे दर्शन करत चालत आहे पुढे. सोबतच काळा अश्व पण असतोय आपला. बघूया दिसलं की मी तुम्हाला दाखवतो.
अरे एवढं सोपं नाही आहे इथे आपण एका माऊलीच्या डोक्यावर बघू शकतो. खूप सुंदर इथे कळस आणि तुळशी घेऊन जात आहे पंढरपूरच्या दिशेने. बरेच माऊली त्यांचे साहित्य जसं काय पूर्ण दिंडीचं वस्त्र वगैरे जे काय असेल ते डोक्यावर घेऊन चालत आहे. इथे आपण बघू शकतो बरेच वरिष्ठ नागरिक सुद्धा दिंडीत चालत आहे. न थकता न थांबता सगळ्यात पुढं पताका घेऊन. रामकृष्ण हरी. आपल्यापासून वारकरी बंधू आणि भगिनींना माऊलीच्या दिशेने वाटचाल करताना आपल्या अजून एक लहान बाळ भेटला आहे. बघू शकता आपण रस्त्याच्या डाव्या बाजूने खूप आनंदित आहे माऊलीच्या वारीत वाटचाल करण्यासाठी. आपले मौल्यवान वस्तू मोबाईल पाकिट सांभाळून ठेवा. चोरापासून खूप छान वाटतं जेव्हा असे लहान माऊलीसुद्धा सहभागी होतात आपल्या वारीमध्ये. वयस्कर माणसं त्यांना सोबत घेऊन चला. आपले मौल्यवान वस्तू सोनं पासून सांभाळून ठेवा. चोरापासून सावध राहा. तुम्हाला 10 मिनिटात इथे पण बघू शकतो माऊलीची वाटचाल करताना आपल्या मुक्ताच्या पण व्रताची दर्शन झाले आहे. आदिशक्ती मुक्ताई. खूप सुंदर सजावट केली आहे पुष्पांची. अजून एक दिंडी आपण बघू शकतो. खूप सुंदर इथे टाळाच्या गजरात चालत आहे. माऊलीच्या रथापुढे 6 नंबर दिंडी आहे ही. अति सुंदर. माऊलीची वाटचाल करताना आपण आलो आहे एका ब्रिजवर. आपण बघू शकतो इथे प्रचंड उत्साहात अनेक दिंड्या जसं की 250 दिंडी पुढे 250 दिंडी मागे माऊलीच्या रथा पुढे चालत आहेत. खूप सुंदर दृश्य आपल्याला बघायला भेटतात.
जिथे बघावं तिकडे माऊलीचे दर्शन होत आहेत. सगळ्यांची पावलं एकच दिशेने पंढरपूरच्या वाटेने चालत आहेत. अनेक ट्रक वगैरे सगळं आपण बघू शकतो. ट्रकवाले पण एका लाईनीत चालत आहेत. आता आपण पोचलोय संगमवाडीला, जिथे संध्याकाळचा विसावा असतो माऊलीचा. इथेच काही वारकऱ्यांसाठी थोडी सेवा केली जात आहे बऱ्याच लोकांकडून अन्नदानाची. चला, विसाव्यानंतर आपण चालूया पुण्याच्या दिशेने. इथे आपण बघू शकतो माऊलीच्या दिंडीचा मानाचा नागरखाना. नागरखाना मागच माऊलीचे मानाचे दोन्ही अश्व चालत असतात. एक पांढरा अश्व आणि सोबतच मागं आपण बघू शकतो काळा अश्व. खूप सुंदर इथे अभंग गायले जात आहेत. तिथं बघू शकता आपण, आनंद घेऊ शकता. हा परम आनंद आपल्या माऊलीच्या सोहळ्यात बघायला भेटेल. माऊलीची दिंडी हळूहळू चालत चालत शिवाजीनगरला पोहोचली आहे. इथे पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होत लवकरच आपण दगडूशेठ परिसरात पोहोचणार आहोत. रामकृष्ण हरी. चला पुढे. फायनली आपण माऊलीच्या मुक्कामाजवळ पोचलो आहे. सध्या आपण आहे दगडूशेठ मंदिर परिसरात. बघू शकता किती भक्तिमय वातावरण आहे इथे. आणि माऊलीची पालखी पण पोचली आहे दगडूशेठ रंगनाथ. प्रचंड गर्दी आहे आणि भक्तिमय वातावरण